कहाणी एका कवितेची। घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू। एवढं सोपं लिहिता आलं पाहिजे आपल्याला, नाही तर मुलांच्या कविता का बरं ते कठीण करून टाकतात ही मोठी मंडळी कळत नाही। घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू। पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला। अहो शब्दांचाच पाऊस जणू वर्गावर बरसत, शब्दांचाच पाऊस जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाय मनोमनी झिरपत। शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून। मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोराने ओरडून उठवले त्याला, दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असा झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले। गरीब आहे तो सर, वर्गातले कुणीतरी पटकन बोलले, गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास। वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो। मास्तरांची कविता मग बाजूलाच राहिली, मास्तरांची कविता मग बाजूलाच राहिली। त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली, त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली। धन्यवाद।